तेरणा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 6 जूनला भंगार चोरीच्या प्रकरणी मार्क्सवादी लेलनवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला होता। त्या कार्यकर्त्यांचा राज्य सचिवांकडून सत्कार करण्यात आला होता। ह्या प्रकरणी 13 जूनला डहाणू रेल्वे स्थानकापासून भीक मागो आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता। दिनांक 11 जूनला डहाणू गट विकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी लाल बावटा पक्षाचे कॉम्रेड शेरू वाघ, सुभाष लहांगे, किरण दुबळा, सविता महालोडा, रामजी बरड सह तालुका कमिटी उपस्थित होती। यांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा पार पडली। संबंधित डॉक्टर आणि कर्मचारी यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। प्रकरणाचा तपास चालू असून लवकरच अहवाल सादर करण्यात येईल व कठोर कारवाई करण्यात येईल अशी भूमिका गट विकास अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी घेतली। थातुरमातुर कारवाई नको, सखोल चौकशी करून कायदेशीर गुन्हा नोंद करून कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी जिल्हासह सेक्रेटरी कॉम्रेड शेरू वाघ यांनी केली। सखोल चौकशी करून अहवालासह सेवेतून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव जिल्हास्तरीय पाठवण्याचे लेखी आश्वासन दिल्याने तुर्तास आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती तालुका सहसचिव कॉम्रेड सुभाष लहांगे यांनी दिली आहे। कारवाई झाली नाही तर जिल्हा परिषद पालघर येथे लाल बावटा स्टाईलने आंदोलन करू असा इशारा कॉम्रेड शेरू वाघ यांनी दिला आहे। तेव्हा तिथं असं सांगितलं की आम्ही सामान्य इकडचं तिकडे लहान असली तरी पगारी पण माझं म्हणणं आहे आता तिला ती नवीन प्रोसेस आहे, तिला माहित नाही, पण तुम्हाला सगळं माहिती आहे ना, मग तुम्ही प्रतिक्रिया करता त्यांचा फोन आल्याने मी त्यांना सांगितलं प्रोसिजर थांबवा आणि ते सामान ताबडतोब आहे तिथं ठेवा। तुम्हाला माहिती होतं की हा जो काय प्रकार घडतो हा बेकायदेशीर घडतोय, तर मग तुम्ही कसं काय पत्रकारांना बोलले? मी जेव्हा चौकशीला गेलो तेव्हा तिथं लोकांनी जे मला सांगितलं ना की आम्ही म्हणलं तुम्ही सामान इकडून तिकडे शिफ्ट का बाहेर का काढलं, तर त्यांनी असं उत्तर दिलं 16 तारखेला किती तारखेला सुद्धा बघितलं नाही, बरोबर ना? तुम्ही गांभीर्य घेतलेलं नाही? नाही गांभीर्य घेतलं काय का? व्हिडिओत का लिहिले मी प्रत्यक्ष जाऊन तिथं भेट दिली। मला काय म्हणायचं विषय काय आहे? विषय एवढाच आहे की तुम्ही खोटं खोटं नाही, मग मिसअंडरस्टँडिंग झालं, खोटं नाही बोलत आहे। पुढचं वाक्य पुढचं वाक्य काय आहे त्यांनी लिहिलंय ना, नाही पण पुढचं वाक्य त्यांनी लिहिलंय ना की मी चौकशी करायला आलोय, मला मॅडमचा आदेश आहे, मी चौकशी करायला आलेलो आहे आणि चौकशी अंती मी अहवाल पाठवून देईन, हे पण त्यांनी छापलंय ना। त्याविषयी काय सांगता की मी मला दुसऱ्याकडे शिफ्ट करतोय? मी तुम्हाला सांगते, ज्या वेळेला तुमचा व्हिडिओ आला ना, दुसऱ्या मिनिटं तुम्हीच मला व्हिडिओ पाठवला, दुसऱ्या मिनिटाला मी यांना फोन केला आणि ते सामान तिथं थांबवलं, त्या आतमध्ये काही नेलं नाही। आणि ज्या वेळेला हे चौकशीला गेले ना तर तिथल्या लोकांनी, आणि मला वाटतं तुमचा सोमवारी मला फोन आला होता ना, सोमवारी मी तेच सांगते ना, सोमवारी फोन आला ना, मीच त्यांना सांगितलं की आता माझे टीएच तिथंच आहे,